तुम्ही आतापर्यंत लव जिहाद ऐकला असेल, वोट जिहाद ऐकला असेल. मात्र आता एक नवीनच प्रकार आलेला आहे, लँड जिहाद. आणि हे लँड जिहाद नेमका काय आहे? म्हणजे या लँड जिहादच्या माध्यमातून हिंदूकडून जर एखादा मुस्लिम जमीन खरेदी करीत असेल, तर त्याला यापुढं उपजिल्हा अधिकाऱ्याकडून किंवा जिल्हा अधिकाऱ्याकडून उपायुक्ताकडून परवानगी घ्यावा लागणार आहे. आता तुम्ही म्हणता रोज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची माहिती देताना आज काय नवीनच आणलं? तर काय आहे, रोज तीच 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 भाजी जर खाल्ली तर तोंडाला चव येत नाही. आणि ते महामंडळात सध्या असं चाललेलं आहे की कव्हा चालायले, कव्हा चलन, कव्हा ओटीपी यायलाय, कव्हा येईन. अर्ज कोणाचे रिजेक्ट व्हालेत. एखाद्याचं 6 लाख उत्पन्न असलं तरी रिजेक्ट व्हालाय, आणि एखाद्याचं 3.5 लाख असलं तर त्याचा अप्रूव्हल व्हालाय. म्हणून म्हणलं जरा वेगळा विषय आणावा. तर हा आहे, तुम्ही आतापर्यंत जसं ऐकलं असेल, लव जिहाद, वोट जिहाद, आणि आता आपल्याला पाहायचं आहे लँड जिहाद. आता हे नेमका लँड जिहाद काय आहे? तर काही जे मुस्लिम आहेत, जमिनी खरेदी करणं, तिथे जागा बांधणं, किंवा काही लोकांना दापून दडपून त्यांच्या जमिनी खरेदी करणं, जास्तीचे पैसे देऊन खरेदी करणं, असे प्रकार आपल्या देशामध्ये चाललेले. आता त्याच्यात बिहार असेल, झारखंड असेल, पश्चिम बंगाल असेल, ह्या भागामध्ये बांगलादेश बदले जे काही मुस्लिम आहेत, तर ते तिथे येऊन निवडणुकाच्या वेळेस तुमच्या माहित असेल, लक्षात येत असेल की त्यावेळेस हा मुद्दा बऱ्याचपैकी चर्चेत येत असतो. आणि तसंच आपल्या महाराष्ट्रात सुद्धा काही कमी नाही. असेच बाहेरचे येऊन इथं जागा घेणं, इथंच राहणं, आणि मी इथलाच रहिवासी आहे हे दाखवणं, आणि हे बंद व्हावा म्हणून आसाम सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. तिथले जे मुख्यमंत्री आहेत हिमंत बिस्वा शर्मा यांनी हा महत्वाचा निर्णय घेतलाय. हिंदूकडून जर मुस्लिम जमिनी खरेदी करीत असेल तर त्याची जिल्हा अधिकारी किंवा उपायुक्ताकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. त्याशिवाय ती जमीन खरेदी करता येणार नाही. आता यामुळे व्हालंय काय, हे बाहेरचे लोक आलेत, इथं जमीन खरेदी करलेत, इथंच वास्तव्यास राहिलेत, आणि मग त्यांची संख्या वाढली, आणि इथला जो काही स्थानिक हिंदू आहे तो अल्पसंख्याक मध्ये यायलाय. त्याच्यावर दाबदडप व्हाली, त्याच्यावर दडपण आणल्या चाललंय, आणि त्यामुळे हा जो काही त्रास आहे, आणि त्यामुळे हा हेमंत बिस्वा शर्मा यांनी महत्वाचा निर्णय घेतलाय. आणि आता यापुढं बिहार असेल, झारखंड असेल, पश्चिम बंगाल असेल, असे राज्य सुद्धा असे निर्णय घेऊ शकतात. मात्र एक महत्वाची गोष्ट यामध्ये अशी आहे की मग जे स्थानिक मुस्लिम आहेत, मग यांना खरेदी करता येणार का नाही? तर यांना खरेदी करता येईल, जमीन विक्री करता येईल. मात्र जी काही कागदपत्रांची पडताळणी आहे, तर या पडताळणीमधून यांना सुद्धा जावं लागणार आहे. कारण जर स्थानिकचाही मुस्लिम हिंदूकडून जमिनी खरेदी करीत असेल तर त्यांना जिल्हाधिकारी असतील, जिल्ह्याचे उपायुक्त असतील, यांची परवानगी घ्यावा लागणार आहे. असा एक महत्वाचा निर्णय आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी घेतलेला आहे. आणि हिंदूच्या ज्या काही संघटना आहेत तर यांची मागणी आहे की असा सगळ्याच राज्यामध्ये निर्णय लागू करण्यात यावा, की जेणेकरून जी बाहेर देशातली घुसखोरी आपल्या देशामध्ये होत आहे तर ती थांबली जाईल आणि घुसखोर बंद होतील. कारण ते इथं वास्तव्यात सुद्धा राहत आहेत. मग इथले मतदान कार्ड काढणं, इथलेच आधार कार्ड काढणं, अशा सुद्धा गोष्टी यामुळे घडू शकतात. त्यामुळे असा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. आता यावर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.